नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळचा वाडा नांदगाव खंडेश्वर येथे राहणारे 38 वर्षीय पुरुषोत्तम सुरेश चौधरी यांचा 1 महिन्याआधी दुचाकी अपघात घडला होता. त्या अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करण्यापूर्वी त्यांच्या पोटाला टाके दिसून आल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. किडनी काढल्याचा थेट आरोप डॉक्टरांवर करण्यात आला होता. नातेवाईकांनी संताप व्यक्त करून शवविच्छेदन काही वेळासाठी रोखण्यात आले. यावेळी काही वेळाने नातेवाईकांची समजूत काढून शहर पोलिसांच्या देखरेखीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असता बावणे कुणबी समाज मंडळ वतीने 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे डॉक्टरांची तक्रार करण्यात आली. मृतकांची किडनी काढून अवयव चोरी तस्करीचे रॅकेट असा आरोप निवेदनात करण्यात आला. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. जिल्हा प्रभारी शल्यचिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांना विचारले असता त्यांनी आरोपाचे खंडन केले. असा कोणताही प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात होत नाही. मृतक पुरुषोत्तम चौधरी यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. पुरुषोत्तम चौधरी यांच्या दोन्ही किडन्या आहेत. मृतक पुरुषोत्तम चौधरी यांच्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डमार्फत चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती. उत्तम चौधरी टोंगायचंच लागलं होतं, फक्त ते टोंगायापासूनच मार होता, बाकी कुठंच नव्हता. आणि इथं हड्डी आधीच काढली होती. म्हणजे दुखते जशी जशी सुंगी उतरे तशी तशी सांगे. मला 10-15 मध्ये होती मी दुखते बाईच करे. मी विचारलं डॉक्टरले, मला म्हणे तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही अनाडी आहे, असं आहे तसं आहे, असंच करून हुडवे. मी स्वतःच होती ना. आणि त्या डॉक्टरनं आज आम्ही संपूर्ण बावणी कुणबी समाज मंडळ अमरावती जिल्हा येथे आम्ही आमचे समाज बांधव श्री पुरुषोत्तमजी चौधरी हे यांचा किरकोळ ॲक्सिडेंट गाडीहून पडले होते. हे 24/6ला पडल्यानंतर यांच्या घरच्यांनी मंगरूळ PSCमध्ये ॲडमिट केले. 24/6ला लगेच त्यांनी रेफर केले अमरावती इरविनला. तिथे त्यांच्या टोंगळ्याची फक्त नारवाटी सरकली होती, कुठल्याही प्रकारची शरीरावर कोणतीही जखम नव्हती. तर त्यांना इथं ॲडमिट केले असता त्यांचेवाला ऑपरेशन हे 28/6ला केले. पण 28/6ला ऑपरेशन करताना त्यांनी त्यांच्या पोटालासुद्धा चिरे मारले. टोंगळ्याचं ऑपरेशन असताना यांच्या पोटाला का चिरे मारले? आमचा असा प्रश्न आहे की यांची शरीरातील किडनी हे अवयव तस्करी केलेली आहे इरविन हॉस्पिटलमध्ये, हे आमचा स्पष्ट आरोप आहे. व याला डॉक्टरसुद्धा टोटल कारणीभूत आहे. आणि टोंगळ्याला लागल्यानंतर कोणताही माणूस हा 1 महिना 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहत नाही. त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे टिचेस राहत नाही. यांना त्यांनी टिचेसुद्धा काढले नाही, ना कोणतं ट्रीटमेंट केलेलं नाही आहे. यांना पूर्ण हलगर्जीपणामुळे हा जीव गेलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं रॅकेट हे अवयवाची तस्करी केलेल्याचा आहे, असा आमचा बावणी कुणबी समाजाचा स्पष्ट आरोप आहे. व यांच्यावर कारवाई केली जर नाही तर आम्ही इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, रस्त्यावर उतरू आम्ही. आणि ह्या डॉक्टरला सस्पेंड केलंच पाहिजे, ही आमची पूर्ण समाज बांधवातर्फे मागणी आहे. केलेलं आहे, पण करणारे सुद्धा तेच आहे. आणि तिथं जे हजर असतात, ज्यांनी उपचार केला, उपचार करणारसुद्धा डॉक्टर आहे. आणि जे PM करणारसुद्धा डॉक्टरच आहे. आम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवू? आम्ही त्यांना तेव्हा म्हणत होतो की आम्हाला त्याच्यामध्ये आमचा एक कुटुंबातला माणूस तिथे हजर राहू द्या. त्यांनी आम्हाला कोणत्याही व्यक्तीला तिथं आतमध्ये घेतलेलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला 100% संशय आहे की आमचे पुरुषोत्तमजी चौधरी यांची किडनी काढलेली आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. नाही, हे आरोप खोटा आहे. कारण इन कॅमेरा PM झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इथे असला कसलाही प्रकार होत नाही. इन कॅमेरा PMमध्ये त्याच्या दोन्ही किडनी आतमध्ये, शरीराच्या आतमध्येच होत्या. हा रुग्ण आपल्याकडे, मृतक जो आहे पुरुषोत्तम सुरेश चौधरी, हा आपल्याकडे दिनांक 24 जूनला भरती झाला होता. पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावरती 28 जूनला टिबिया प्लेटिंग आणि इलियाक क्रेस्ट बोन ग्राफ्टिंग अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात होती. ही जी शस्त्रक्रिया आहे, इलियाक क्रेस्ट बोन ग्राफ्टिंगचा तो स्कार आहे जो तो दिसतोय तो, आणि हा स्कार काही किडनी काढल्याचा नाही आहे, हे चुकीचं आहे पूर्णतः. ह्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डामार्फत, आपले जे सिनियर बोर्ड आहे त्याच्यामार्फत चौकशी चालू आहे. त्यामुळे ते कुठल्या प्रकारे काय त्याच्यामध्ये आढळतं आहे ह्याचा एक अहवाल बनवून त्याच्यासाठी चौकशीचा जो अहवाल आहे आम्ही आमचे जे
वरिष्ठ कार्यालय आहे त्यांना सबमिट करणार आहोत. कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत. चौकशी अंती जर का जे कोणी दोषी आढळले तर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.